ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, या समाजामध्ये आपण पाहत असतो काही लोक खऱ्याचं खोटं करून मान सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोक खोटं बोलून किंवा चुकीचा मार्ग निवडून एखाद्या निष्पाप व्यक्तीला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्याचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित त्याच्यावरती दडपण असते, पॉलिटिकल पॉवर असते, परंतु असे देखील लोक या समाजामध्ये आहेत की ज्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा देखील नसते, परंतु ते शेवटपर्यंत सत्याला चिकटून राहतात. सत्याची साथ किंवा मार्ग ते कधीच सोडण्याचा प्रयत्न करत नाही. कितीही पॉलिटिकल प्रेशर असला परंतु सत्य काय आहे हे इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे चित्र आजच्या शुभवर्तनामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे, जिथे परुषी लोक किंवा जे चर्चचे लीडर होते महान, ते आज येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी गार्ड्सला पाठवत आहे. त्यांच्याजवळ ते सोल्जर होते, रोमन सोल्जर, त्यांना पाठवत आहेत की जेणेकरून ते त्याला पकडून आणतील. परंतु या ठिकाणी जे सोल्जर होते त्यामधील काही सोल्जर सत्याला धरून धरणारे होते. ते जे डोळ्यांनी पाहतात आणि कानाने ऐकतात ते जाऊन आपल्या अधिकाऱ्याला सांगतात की त्या माणसामध्ये असं कुठलंही कृत्य नाही, असं कुठलाही दोष नाही की जेणेकरून आम्ही त्याला जिवंत पकडू किंवा त्याला तुरुंगात टाकू. आणि त्यामुळे आम्ही खाली आलेले होते आणि आता देखील रिकामे हाती परत आलेलो आहोत. याचा अर्थ असाच की त्यांच्यामध्ये भीती नव्हती. त्यांनी जे सत्य पाहिलं, जे ऐकलं तेच आपल्या अधिकाराला येऊन सांगितलं. याचा अर्थ असाच की जे काही सत्य आहे त्याला जेव्हा आपण धरून राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मार्गावरती आपण चालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण ख्रिस्ताचे अनुयायी बनत असतो. त्या रोमन सोल्जर्स ज्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं होतं त्यांनी एकाचं दुसरं केलं नाही, तर जे सत्य आहे तेच सांगितलं. त्याचप्रमाणे दुसरा एक व्यक्ती यामध्ये आपला दिसत आहे, तो म्हणजे निकोदेमस. निकोदेमस हा रायचियस व्यक्ती होता. जरी तो यहुदी होता, जरी तो त्या परुषी लोकांशी संवादामध्ये होता, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाने तो फार प्रभावित झालेला होता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बोलण्याकडे तो फार आकर्षित झालेला होता आणि त्याला ठाऊक होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा एक निष्पापी व्यक्ती आहे आणि त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचा दोष नाही. आणि म्हणूनच तो रोमन सम्राटांना, अधिकाऱ्यांना, परुषी व शास्त्रीय लोकांना सांगत आहे की कुठल्याही व्यक्तीला आपण ताबडतोब जेलमध्ये टाकणे किंवा त्याला अरेस्ट करणे अयोग्य आहे, जर आपण त्याची व्यवस्थित चर्चा करत नाहीत, व्यवस्थित त्यांची आपण पूर्णपणे बारकाईने आपण त्याचं निरीक्षण करत नाही किंवा ज्याच्यामध्ये जे काही दोष आहेत ते आपण शोधून काढत नाही. याचा अर्थ असाच की निकोदेमस आपल्या प्रमाणे परीने प्रभू येशू ख्रिस्ताला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. एका बाजूने जर आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ परुषी लोक किंवा काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला धरण्यासाठी टपलेले होते, त्याला पूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी टपलेले होते, तर दुसऱ्या बाजूला येशूच्या मार्गावरती चालणारे देखील लोक होते. जिथे अंधकार होता बाजूला प्रकाश देखील होता. आणि म्हणूनच विजय शेवटी सत्याचाच होतो. शेवटी प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा अनुयायांचाच विजय झाला. सांगायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा अशी वेळ येते सत्याला धरून चालण्यासाठी, योग्य तो मार्ग निवडण्यासाठी, तेव्हा आपण कशाची कास पकडत असतो, आपण कोणता मार्ग निवडत असतो, आपण असत्य मार्गाने जात असतो की आपण सत्याची कास धरत असतो. आज या उपवास काळात असताना आपण योग्य तो मार्ग निवडावा यासाठी परमेश्वराकडून सद्बुद्धी मागूया, परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया. न घाबरता किंवा कुठल्याही प्रेशरच्या खाली न येता जे सत्य आहे ते आपण स्वीकारूया आणि नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्यावरती नक्कीच येणार आहे. योग्य तो मार्ग निवडण्यासाठी, योग्य तो निर्णय घेण्यासाठी आणि योग्य तो मार्ग निवडून योग्य त्या व्यक्तीला आपण
साथ देण्यासाठी परमेश्वर आपलं सामर्थ्य देणार आहे. आमेन.